आहे इथे. विद्यार्थी तिथे अभ्यास करतात, स्पर्धा परीक्षा पास होतात आणि चांगल्या नोकरीला लागतात ना. तेव्हा तुम्ही पण चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवा, ग्रॅज्युएट व्हा, त्याच्या पुढे शिका आणि चांगल्या नोकरी व्यवसायाला लागा. बाकी सगळं अभ्यास करायला बरं वाटतं ना. त्यांना बसा 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 सर बस. पाडे ते तुम्ही मला वाटतं असं एक राऊंड करा, सरांना आणि मॅडमांना चेअर मध्ये बसवा आणि त्यांना काय तुम्हाला काय सांगायचं आधी गप्पा मारा, नंतर तुम्हाला काय येतं ते दाखवा. ओके. हो हो. तिला भले मोठे पाडे येतात. भले म्हणजे किती पर्यंत झाले? 1148 पर्यंत. नाही 19चा येणार, 19 येणार. 1119, 19 एके 19 दुने 38, 19 त्रिक 19 चौक 78, 19 पाचा 19 सक 114, 19 साते नाही 19 साते 133, 19 साते नाही नाही 137 चा कोणाला येतो? हातवर करा. 137 137 चा पाडा मन बरं ताई. 137 137 137 दोन्ही 274 137 1 341 137 467 137 585 637 137 7 719 137 8 856 137 9 1053 137 10 1370. तुझं नाव काय? पवार. अरे वा, सुंदर आहे तुझं सगळं. आणखी कोणाला येतो? मोठा मोठा सांग. 1125 1125 दोन्ही 1250 1250 1125 3375 1125 चौक 85 1125 53 25 1125 7350 1125 7 7250 1125 8 8000 1125 9 9125 1125 10 1150. अरे वा. ती बालवाडी तिचे का? ती 3.5 वयोगट आहे तिचा. ती काय लिहिते? ती आता तुमचं नाव लिहिल ना, ती 2 हाताने. 2 हाताने. अरे वा. सगळेच लिहिल ना. बोर्ड वगैरे पण असतो. जा पुढे. तो बोर्ड तुमचा तिकडे नाही नाही याच्यावर लिहिल, पाटीवर लिहिल ती. बरं. नाव सांगा. छोटी आहे पण असं मोठ्या. सुशीला जयप्रकाश म्हात्रे. सुशीला. सु पहिला उकार, शहराला पहिली वेलांटी आणि ला ऍट अ टाइम एकाच वेळेस मराठी तिकडून आणि इंग्रजी इकडून लिहिलं. अरे वा. म्हणजे ती सु लिहिताना SU पण लिहित होती. प्रकाश. आणि किती लहान मुली आहे? हो. नाव सांग. जय प्रकाश. जय लिह ते बघा आता. जय य प्र प्रतीक्षा दीदीचा. हा राहू दे. प्र काश श. ती छोटी पाटी आहे. ती आता तिथं तो 19 गडबड झाली. 31 पर्यंत पाडे झालेत. हिला भारताच्या संविधानाचा आर्टिकल 53 सुरू आहे. भारताचं कलम. आणि हे लिहितो 1-11 लिहा. त्यांना लिहून दाखव कसं लिहून. बेरीज वजाबाकी 3 अंकीची करते ती हाताची. ते बघा कसं सुरुवात केलं. 1 आणि 11. इकडे तोंड कर थोडं. असं असं फिरव. बस बस. ती लाईन लिहिते 1 आणि 11ची एका वेळेला. 11 12 13 2 आकडे सोबत. आणि हे करत असताना तिला जरी प्रश्न विचारले, तिचे आज झालेत प्रश्न किती. डायरी आणले. हिला 160 देशांच्या राजधान्या तोंडपाठ आहे.
आणि खूप जबरदस्त. आपल्या देशाची राजधानी कोणती? भारताची राजधानी का दिदी? तुम्ही एखादा देश सांगा दिल्ली. कुठला तरी, कुठला पण दुसरा सांगा, कठीण एकदम. ती लिहिते ना म्हणून. नाही, लिहून पण उत्तर दे. हो दोन वेगळे लँग्वेज म्हणजे दोन वेगळं लिहिते ते, म्हणजे दोन्ही मेंदू एका वेळेला काम करतात, प्लस ती उत्तर पण दे. हा. इंग्लंडचा पंतप्रधान कोण आहे? ब्रिटनचे नवे पंतप्रधान कोण? हा. हे 701 सामान्य ज्ञानाचे प्रश्न तोंडपाठ झाले वा वा वा. आणि ते म्हणजे सगळे एमपीएससीच्या लेवलचेच आहेत. कोणी विचारलं? आणि चीनची राजधानी चीन. बीजिंग. बीजिंग. बर. आणखी कोणाकोणाला येतं हिच्यासारख्या राजधानी सांगायला? चालू आहे. विचारा प्रश्न, विचारा विचारा ना. प्रश्न तुला विचारा, येतं? तुला विचारा. रशियाची राजधानी कोणती? मॉस्को. वा वा वा. असं कठीण. बांगलादेशची राजधानी काय? कुठे असे प्रश्न आहेत ना? सामान्य ज्ञानचे. हे सामान्य ज्ञान कोण विचारताय तुम्ही? भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? राष्ट्रीय पक्षी आपल्या देशात